नशिबाने जोडलेली गाठ भाग 15. दुसऱ्या दिवशी राजेश आपली ब्रीफकेस घेऊन पायऱ्यांवरून खाली येत होते. तेवढ्यात त्यांची नजर खाली हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या अर्णव आणि अनुष्कावर पडली, जे विशाखासोबत बोलत होते. तीच विशाखा हसतमुखानं त्यांना चहा नाश्ता देत होती. हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर राग आला. ते खाली आले आणि त्यांना न बघितल्यासारखं करून तिथून जाऊ लागले. तेवढ्यात अनुष्काची नजर त्यांच्यावर पडली आणि ती एकाएकी उभी राहून त्यांच्या दिशेने पुढे जात म्हणाली, बाबा, एक मिनिट, माझे बोलणे ऐकून घ्या. तिचे बोलणे ऐकून राजेश यांचे पुढे जाणारे पाऊल थांबले आणि ते रागाने मागे वळाले आणि डोळे मोठे करून तिला ओरडले, खबरदार, जर मला पुन्हा बाबा म्हटले तर मी तुला आधीच सांगितले आहे की तू माझी मुलगी नाहीस आणि मी तुझा बाबा नाही. आतापासून माझी एकच मुलगी आहे, ती म्हणजे माझी गौरी. तुझ्याशी माझा कोणताही संबंध नाही, समजलीस? तू इथे ज्याला भेटायला आली आहेस त्याला भेट आणि चालती हो इथून. उगीच माझ्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. एवढं बोलून त्यांनी रागाने विशाखाकडे पाहिलं आणि ते परत फिरून जाऊ लागले. तेवढ्यात अर्णव सुद्धा उभा राहिला आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणाला, तुम्ही आमच्याशी नक्कीच कोणतेही नातं ठेवू नका. पण ह्यामुळे ही गोष्ट तर बदलत नाही ना की अनुष्काशी तुमचं रक्ताचं नातं आहे. ती तुमची मुलगी आहे आणि ह्याच नात्याने तिच्या आनंदात सामील होण्याचं तुमचं पूर्ण अधिकार आहे. एवढं बोलून तो अनुष्काच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याचे हे शब्द ऐकून अनुष्का हसली. राजेशने तिच्याकडे पाहिलं आणि ते रागाने काहीतरी बोलणारच होते. तेवढ्यात अनुष्काने एक कार्ड त्यांच्याकडे पुढे करत म्हणाले, बाबा, प्लीज, मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर खूप जास्त रागवलेले आहात, पण मला हेही माहीत आहे की तुम्ही अजूनही माझ्यावर खूप प्रेम करता. म्हणूनच मला वाटतं की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाच्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत असावं. म्हणूनच प्लीज हे स्वीकार करा. राजेशांनी गोंधळून त्या कार्डकडे पाहिलं तेव्हा अनुष्काने त्यांना समजावत म्हणाले, हे माझ्या आणि अर्णवच्या साखरपुड्याचं आमंत्रण पत्र आहे. आम्ही दोघं परवा साखरपुडा करत आहोत आणि माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहावं मला आशीर्वाद देण्यासाठी. कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय माझा आनंद अपूर्ण आहे. प्लीज बाबा, एक वेळ तुमचा राग आणि नाराजी विसरून आपल्या मुलीचं आनंदात नक्की सामील व्हा. मला खूप बरं वाटेल. राजेशने काही वेळ त्या कार्डकडे पाहिलं आणि मग ते कार्ड आपल्या हातात घेऊन त्या दोघांकडे पाहू लागले. अचानक त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले आणि त्यांनी रागाने त्या दोघांकडे पाहत ते कार्ड त्यांच्या समोर आणून त्याचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे अर्णव आणि अनुष्काचं तोंडावर फेकले. त्यांच्या ह्या वागण्यावर अनुष्काचे डोळे मोठे झाले आणि ती एकदम मोठ्या आवाजात ओरडली, बाबा. तेवढ्यात विशाखा मागून पुढे येत त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, अहो, हे काय केलं तुम्ही? तुम्हाला माहित नाही का की अशा प्रकारे साखरपुड्याचं कार्ड पाडणं किती मोठं अपशकुन असतो? तेव्हा राजेश रागाने तिच्याकडे पाहिलं आणि वरडत मोठ्या आवाजात म्हणाले, तोंड बंद, खबरदार, जर तुझ्या जिभेतून एकही शब्द बाहेर निघाला तर. अर्णव आणि अनुष्काकडे पाहत पुढे म्हणाले, आणि तुम्ही दोघं चालते व्हा आत्ताच्या आत्ता इथून. त्यापूर्वी की मी तुम्हा दोघांना ह्या घरातून धक्के मारून बाहेर काढेन. माझी मुलगी, माझ्या गौरीचं आयुष्य उद्ध्वस्त करून इथे स्वतःच्या आनंदात सामील होण्यासाठी मला आमंत्रण द्यायला आला आहात. पण माझं एक बोलणं कान उघडं ठेवून ऐकून घ्या तुम्ही दोघं. अतिशय रागाने पुढे बोलले, आता तुमच्याशी माझं कोणतेही संबंध नाही. तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांचं तोंड पाहणेही मला आवडत नाही, जे दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार टाकण्याचं स्वप्न पाहतात. आणि आता माझ्या तोंडून तुम्हा दोघांसाठी कोणताही शाप निघण्यापूर्वी गुपचूप निघून जायतून. कारण इतिहास साक्षी आहे ह्या गोष्टीचा. आई वडिलांचं तोंडून निघालेले शब्द कधीच वाया जात नाहीत. आणि आणखी एक गोष्ट त्यांना बोट दाखवत म्हणाले, आज नंतर मला कधी तुमचं तोंडही दाखवू नका. एवढं बोलून ते तिथून जाऊ लागले. तेवढ्यात ते थांबले आणि अचानक विशाखाकडे पाहू लागले.
त्यांच्या रागाकडे पाहून विशाखाचं तोंडातून शब्द फुटत नव्हता. आणि जर कोणी माझ्या निर्णयाच्या विरोधात असेल, ज्यांना माझा निर्णय आवडला नसेल, तर तेही या दोघांसोबत या घरातून जाऊ शकतात कायमचे. कारण जे कोणी ह्या दोघांच्या बाजूने उभे राहील किंवा यांच्याशी नातं ठेवेल, माझं त्याच्याशी कोणतेही संबंध असणार नाही. ते आनंदाने मला आणि हे घर सोडून जाऊ शकतात कायमचे. एवढं बोलून कुणाचंही काहीही ऐकून न घेता ते तिथून निघून गेले. तिथे मागे विशाखा, अनुष्का आणि अर्णव सगळे अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिले. रात्र झाली होती. सगळीकडे अंधार पसरला होता आणि सगळीकडे शांतता होती. कदाचित ती मध्यरात्रीची वेळ असावी जेव्हा एक तोंडाला मास्क घातलेला माणूस लपून छपून लवलीच्या अपार्टमेंटच्या वर चढत होता. त्या माणसाने स्वतःला पूर्णपणे काळ्या कापडाने झाकले होते. अगदी त्याचा चेहराही काळ्या मास्कने झाकलेला होता, ज्यामुळे त्याला ओळखणे कठीण होते. तेवढ्यात तो एका खोलीच्या खिडकीपाशी पोचला आणि हळूच ती खिडकी उघडून खोलीच्या आत उडी मारला. त्या माणसाने जमिनीवरून उठून आपले कपडे हाताने झटकले आणि समोर पाहिले तर त्याची नजर सोफ्यावर झोपलेल्या गौरीवर पडली. ह्यावेळी खोलीतील टेबलावर जळत असलेला लॅम्पचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. हे पाहून तो संत पावलांनी तिच्या दिशेने पुढे वाढला. जवळ जाऊन तिने पाहिले की गौरीच्या छातीवर तिचे उघडे पुस्तक ठेवलेले होते. कदाचित ती वाचता वाचता झोपी गेली होती. तिचा एका हात खाली जमिनीवर रेंगाळत होता, तर दुसरा हात पुस्तकावर होता. तिचे डोळे सोफ्यावर तिरपे टेकलेले होते, ज्यामुळे तिची मान एका बाजूला जास्त झुकलेली होती. त्यावेळी गौरीच्या केसांचं काही बटा तिच्या चेहऱ्यावर येत होत्या, ज्या तिच्या गालावर स्थिरवल्या होत्या. हे पाहून तो माणूस आपल्या गुडघ्यांवर गौरीच्या समोरच बसला, ज्यामुळे प्रकाशामुळे त्याचे डोळे चमकू लागले. तो माणूस गौरीकडे पाहू लागला. काही वेळ पाहत राहिल्यानंतर त्याने आपला हात हळूच गौरीच्या चेहऱ्याकडे पुढे केला आणि मग अगदी हळुवारपणे तिच्या गालावर आलेले केसांचं बटा आपल्या बोटाने तिच्या कानाच्या मागे केला. असे करताना त्याला आपल्या बोटांना गौरीच्या गालावर असलेला ओलावांचा स्पर्श झाला. त्याने निरखून गौरीच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा तिच्या पापण्या अजूनही ओल्या होत्या. हे पाहून त्याने आपल्या हाताची मूठ आवळत एक दीर्घ श्वास घेतला आणि मग एकदम उभा राहिला. त्याने पुन्हा एकदा गौरीकडे पाहिले आणि हळूच वाकून तिचा हात अलगद बाजूला करत ते पुस्तक काढले. मग ते पुस्तक बंद करून टेबलावर ठेवले आणि तिथून जाण्यासाठी तो जसा वळला तसा त्याचा हात एकदम टेबलावर ठेवलेल्या लॅम्पला लागला. त्यामुळे तो लॅम्प खाली पडू लागला. हे पाहून त्या माणसाचे डोळे मोठे झाले. त्याने लॅम्प पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॅम्प मोठ्या आवाजासह जमिनीवर पडला आणि काचेचे तुकडे अनेक भागात तुटून जमिनीवर पसरले. लॅम्प पडण्याचं त्या मोठ्या आवाजामुळे सोफ्यावर झोपलेल्या गौरीचे डोळे एकदम उघडले. तिने समोर पाहताच तिला सुरुवातीला काही दिसले नाही, पण तेवढ्यात तिला टेबलाजवळ एक उंच दिप्पाड काळी सावली दिसली. ते पाहून तिचे डोळे मोठे झाले आणि ती एकदम सोफ्यावरून उठून उभी राहिली आणि ओरडणार तेवढ्यात त्या माणसाने तिचं तोंड घट्ट दाबून धरलं. त्यामुळे गौरी घाबरून त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. ह्याच झटापटीत दोघंही मागे सोफ्यावर जाऊन पडले. त्यावेळी गौरी त्या माणसाच्या जड शरीराखाली पूर्णपणे दाबली गेली होती. त्यातच त्याने तोंड दाबल्यामुळे तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. म्हणूनच रागाच्या भरात गौरीने त्या माणसाला लाथ मारण्यासाठी जसं आपला पाय वर उचलला तसं त्या माणसाने तिचा डाव ओळखून आपल्या दुसऱ्या हाताने तिचा पाय पकडला आणि हळूच म्हणाला, गौरी जस्ट रिलॅक्स, मी आहे अर्णव, प्लीज हायपर होऊ नकोस. त्याचे हे बोलणे ऐकून गौरी एकदम स्तब्ध झाली. तिचे हात पाय जिथल्या तिथे थांबले. आता कुठे तिला जाणीव झाली की काही वेळापूर्वी जो स्पर्श तिला ओळखीचा वाटत होता तो खरं तर अर्णवचाच होता, पण गौरीने तो आपला बास समजून ज्याकडे दुर्लक्ष केले होते. तेवढ्यात अर्णवने आपल्या खिशातून फोन काढला. त्याची फ्लॅश लाईट ऑन केली आणि ती आपल्या व गौरीच्या चेहऱ्यासमोर धरली. दुसऱ्या हाताने त्याने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क हटवला तेव्हा गौरीचे काळे बोर डोळे अर्णवच्या डोळ्यांना भिडले.
अर्णवही गौरीच्या डोळ्यात पाहू लागला, जे ह्यावेळी फोनच्या प्रकाशामुळे चमकत होते. तेवढ्यात गौरीचं खोलीचा दरवाजावर ताप पडली आणि बाहेरून लवलीचा काळजीयुक्त आवाज आला, गौरी, गौरी काय झालं? तू जागी आहेस का? तू ठीक आहेस ना? हा कसला आवाज होता? काही तुटलं का ग? तिचा आवाज ऐकून दोघंही गडबडले आणि भानावर आले. ते सोफ्यावरून उठू लागले, पण एकाच वेळी उठण्याचं घाईत दोघांचेही तोल गेला आणि ते पुन्हा सोफ्यावरच पडले. हे पाहून गौरीने स्वतःला सावरत तिथूनच उत्तर दिले, हो हो लवली, मी ठीक आहे. ते मी वॉशरूमला गेले होते ना, तर माझा हात चुकून लॅम्पला लागला, मग तोच हात तुटून पडला. नाही नाही, मला म्हणायचं होतं की लॅम्प पडून तुटला. ती गडबडलेली पाहून लवलीने सुटकेचा श्वास सोडला आणि बाहेरूनच म्हणाले, हो का? मी तर घाबरलेच होते. ठीक आहे, काही हरकत नाही. काच सकाळी साफ कर. आता तू झोप. खूप रात्र झाली आहे. झोपेच्या भरात हाताला काच लागून बसेल. त्यावर गौरीनेही मोठ्या आवाजात म्हटले, हो ठीक आहे, तू जाऊन झोप आता. लवली तिथून निघून गेली. तिच्या गेल्यानंतर गौरी आणि अर्णव दोघंही सांभाळत उभे राहिले. अर्णवच्या फोनचा प्रकाश चालू असल्याने गौरीने सावकाश दुसऱ्या बाजूने बेडपाशी जाऊन खोलीचा मेन लाईट चालू केला. त्यानंतर ती अर्णवच्या समोर जाऊन उभी राहिली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तिने अशा प्रकारे पाहिल्यावर अर्णवने प्रश्नार्थक नजरेने आपली एक भुवई उंचावली. तेव्हा गौरी त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही यावेळी माझ्या खोलीत काय करत आहात? आणि असं कोणी चोरून लपून कोणाच्या खोलीत येतं का? कोणी पाहिलं असतं तर? आणि हे काय कपडे घातलेत तुम्ही, तेही इतक्या मध्यरात्री? तुम्हाला माहित आहे का मी तुम्हाला अशा रूपात पाहून किती घाबरले होते ते? तिचे हे बोलणे ऐकून अर्णव एकदम शांत झाला आणि आपले डोळे इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात अचानक तो एकदम हसला आणि गौरीकडे पाहत म्हणाला, ते खरं तर मी अनुष्काला भेटायला आलो होतो. आज राजेश अंकल सोबत झालेल्या वादामुळे आणि त्यांनी त्याला इतकं काही ऐकवले आहे की म्हणून ती खूप उदास आहे. ती माझं फोनही उचलत नव्हती, त्यामुळे मला तिची खूप काळजी वाटत होती. याच कारणामुळे मी स्वतःला रोखू शकलो नाही आणि तिला भेटायला आलो. पण मला माहीत नव्हतं की ती नेमकी कोणत्या खोलीत आहे आणि इतक्या रात्रीच्या वेळी कोणाला उठवून त्रास देणंही मला योग्य वाटलं नाही. म्हणूनच मला अशा प्रकारे यावं लागलं. सॉरी जर तुला माझं येणं वाईट वाटलं असेल तर. त्याचे हे बोलणे ऐकून गौरीचे डोळे एकदम सुन्न झाले. तिने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि ती एकटाक रिकाम्या नजरेने अर्णवकडे पाहून झाली, जो तिच्याकडे पाहून अजूनही हसत होता. तेवढ्यात अर्णव पुन्हा एकदम हसत तिला म्हणाला, तसं तू माझी एक मदत करशील का प्लीज? मला अनुष्काकडे घेऊन चल ना. जर घेऊन जाऊ शकत नसेल तर तिची खोली तरी सांग. मी स्वतः जाईन. मला तिला एकदा बघायचं आहे की ती ठीक आहे की नाही. चेहऱ्यावर प्रचंड काळजीचे हावभाव अन पुढे म्हणाला, मला तिची खूप काळजी वाटते. राजेश अंकलच्या बोलण्यामुळे ती दुपारपासून खूप उदास होती. त्याचे हे बोलणे ऐकून गौरीला आपल्या मनात एक अस्वस्थ वेदना जाणवू लागला आणि ती अडकळत्या आवाजात त्याच्या वरून आपली नजर हटवून खिडकीकडे वळत म्हणाले, नाही, मी तुम्हाला तिच्याकडे नाही घेऊन जाऊ शकत. मला झोप येत आहे. हो, पण मी तुम्हाला रस्ता सांगू शकते. तुम्ही जेव्हा खोलीच्या बाहेर जाल तेव्हा हॉलच्या दुसऱ्या बाजूला पायऱ्यांचं लेफ्ट साईडला जी खोली आहे तिथेच ती राहत आहे. तुम्ही तिथे जाऊन तिला भेटू शकता. एवढं बोलून तिच्या डोळ्यात आलेले अश्रू डोळ्यातच लपवण्यासाठी तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे हे बोलणे ऐकून अर्णवने आपल्या हाताच्या मुठी आवळल्या आणि मग हसत तिच्या पाठीकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, थँक्यू सो मच मला अनुष्काबद्दल सांगण्यासाठी. आणि हो, 2 दिवसानंतर आमच्या दोघांचं साखरपुडा आहे, तर नक्की ये. मला आणि अनुष्काला खूप आवडेल जर तिच्या कुटुंबाकडून कोणी आमच्या साखरपुड्यात सामील झालं तर. आता अंकलनी तर यायला नकार दिला आहे, तर साहजिकच आहे की विशाखा आंटी सुद्धा येणार नाही. तर प्लीज तू नक्की ये, नाहीतर अनुष्का स्वतःला खूप एकटं समजेल. एवढं बोलून तो खोलीच्या बाहेर पडू लागला.
पण तेवढ्यात गौरी, जी आपल्या भावनांवर खूप कष्टाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होती, तिने अर्णवचे हे बोलणे ऐकताच तिच्या भावनांचा बांध फुटला. तिने फटकन आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि अर्णवकडे वळत व्यंग्यात्मक हसून म्हणाले, हो, कॉंग्रॅच्युलेशन्स, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्ही आणि दी साखरपुडा करत आहात, दोघे पुन्हा एकत्र येत आहात, आपल्या प्रेमाला पूर्ण करत आहात. पण माझ्या मनात ना एक प्रश्न आहे. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर विचारू का? तिचे हे बोलणे ऐकून अर्णव थांबला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप गंभीर झाले होते. पण तरीही एक दीर्घ श्वास घेऊन तो गौरीकडे वळला आणि हसत म्हणाला, हो, बोल, काय विचारायचं आहे तुला? तू कधीपासून मला काही विचारण्यासाठी परवानगी घ्यायला लागलीस? तेव्हा गौरी हसून त्याला म्हणाली, आता परवानगी तर घ्यावीच लागेल ना. आता तुम्ही आणि मी एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. आपल्या दोघांमधील सगळंच संपलं आहे. मग मी असेच कशी तुम्हाला काहीही विचारू शकते? नंतर हिम्मत करून अर्णवच्या डोळ्यात पाहत म्हणाले, तसं तुम्ही तर म्हणत होता ना की दी जर तुमच्या समोर आली तर तुम्ही तिला कधीच माफ करणार नाही, आणि केलं तरी इतक्या सहजासहजी नाही करणार, आणि त्यानंतरही तिला कधीच आपल्या आयुष्यात पुन्हा स्थान देणार नाही. मग आता असं काय झालं जे तुम्ही इतक्या लवकर तिला पुन्हा आपल्या आयुष्यात सामावून घेतलं, पुन्हा तिला आपलं केलं? जेव्हा की तुम्ही म्हणाला होता की तुम्ही दीला आपल्या आयुष्यातून काढून टाकलं आहे. अर्णवच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाले, इतकंच नाही तर तुम्ही माझ्यासोबत या नात्यात पुढे जाऊ इच्छित होता. त्या रात्री तुम्ही जे काही बोललात त्यानंतरही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजासहजी कशा स्वीकारू शकता? तिचे हे बोलणे ऐकून अर्णव हसला आणि म्हणाला, हो, मी ह्या सगळ्या गोष्टी बोललो होतो. तुझ्यासोबत पुढेही जाऊ इच्छित होतो. पण आता मला जाणीव झाली आहे की अनुष्का माझ्यावर खूप प्रेम करते, खरं प्रेम. म्हणूनच तर ती माझ्याशिवाय राहू शकली नाही. ती मला सोडून नक्कीच गेली होती, पण आता माझ्यासाठी ती सगळं काही सोडून परत आली आहे. इतकंच नाही तर तिने आपल्या कृत्याबद्दल माझी माफीही मागितली आहे. मग आता मी तिला माफ कसं करणार नाही? म्हणूनच मी तिला पुन्हा आपलं केलं आहे. आणि तसंही तू तर मला सोडून गेली होतीस, त्यामुळे मी खूप एकटा पडलो होतो. त्यावेळी अनुष्काने येऊन मला सांभाळलं. मला सांगितलं की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. तिने मला समजावलं. तेव्हा मलाही समजलं की तुझ्यावर जबरदस्तीने माझं प्रेम लादणं योग्य नाही. म्हणूनच मी तिचं ऐकलं. तसंही तुझ्या जाण्यानंतर माझ्यासाठी गोष्टी आणखी सोप्या झाल्या. मग मीही संधी माझ्या हातातून का जाऊ देऊ? त्याचे हे बोलणे ऐकून गौरीचं डोळ्यात एकदम पाणी आलं आणि ती अर्णवच्या डोळ्यात पाहत त्याला म्हणाले, सगळं काही विसरून पुढे जाणं खरंच इतकं सोपं असतं का? एखाद्याला मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगून आणि मग त्याच्या समोरच दुसऱ्या कुणासोबत आपल्या पहिल्या प्रेमासोबत आपल्या आयुष्यात पुढे जाणं खरंच इतकं सोपं असतं का? खरंच पहिल्या प्रेमासमोर दुसऱ्या प्रेमाला काहीच किंमत नसते. एखाद्याला विसरणं खरंच इतकं सोपं असतं का? तिचं हे बोलणे ऐकून अर्णवने तिच्या दिशेने पाऊल वाढवलं आणि एकटाक तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, हे तर मला तुला विचारायला हवं गौरी. एखाद्याला विसरणं खरंच इतकं सोपं असतं का? कोणावर तरी जीवापाड प्रेम केल्यानंतरही आपल्या भावनांपासून मागे फिरणं, स्वतःचं प्रेम दुसऱ्या कुणाच्या जोडीत टाकून देणं, आपल्याच आनंदाकडे पाठ फिरवणं, त्याग आणि महानतेची मूर्ती बनून एकट्या खोलीत उद्मरत जगणं, तोंड लपवून रडणं, नातं दोन्हीकडचं असूनही एकतर्फी निर्णय घेणं, स्वतःसोबतचं दुसऱ्याचं भावनांशी खेळणं, फक्त आणि फक्त इतरांच्या नजरेत स्वतःला मोठं दाखवण्यासाठी. अर्णवच्या डोळ्यातील ते वेगळे भाव पाहून आणि त्याला आपल्या जवळ येताना बघून गौरी आपली पावले मागे घेऊ लागली. अर्णवचे हे शब्द ऐकून तिला काहीतरी वेगळंच जाणवू लागलं. त्यावेळी तिला असं वाटत होतं जणू अर्णवच तिला टोमणा मारत आहे. मागे जाता जाता ती आता भिंतीला टेकली होती, ज्यामुळे तिची पावले थांबली. पण अर्णव अजूनही तिच्या दिशेने
पुढे सरकत होता हे जाणवून ती अचानक अर्णवच्या बाजूने सटकले आणि बेडच्या दिशेने जात म्हणाले, तुम्ही काय बोलत आहात? मला काहीच समजत नाहीये. असो, खूप रात्र झाली आहे आणि मला झोपायचं आहे. उद्या सकाळी कॉलेजलाही जायचं आहे. यावेळी जर कोणी तुम्हाला माझ्या खोलीत पाहिलं तर चांगलं होणार नाही. म्हणूनच प्लीज तुम्ही जाऊन दिला भेटा. तिचे बोलणे ऐकून अर्णव हसला आणि मग तिरकस हसत गौरीकडे वळत तिच्याकडे पाहून म्हणाला, माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यापासून वाचण्यासाठी तू खूप चांगलं मार्ग निवडला आहेस गौरी. तू नेहमी असंच करतेस. असो, काही हरकत नाही. आता मला तुझ्याकडून कोणतेही उत्तर नकोय. तू झोप, कारण यावेळी तुझं हेच करणे गरजेचं आहे. गुड नाईट. एवढं बोलून तो दरवाजाच्या दिशेने गेला आणि मग दरवाजा उघडून तिच्या खोलीच्या बाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर गौरी दरवाजाच्या दिशेने पाहतच राहिली आणि मग तिने लाईट्स ऑफ केल्या, बेडवर झोपली आणि आपला हात दुमडून डोळ्यावर ठेवला. तिकडे अर्णव तिच्या खोली बाहेर पडून हॉलमध्ये आला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग आपली नजर फिरवून गौरीच्या खोलीचा डाव्या बाजूला 2 खोल्या सोडून तिसऱ्या खोलीचा दरवाजा पैशी उभा असलेल्या लवलीकडे पाहिले. लवलीने त्याच्याकडे पाहून एक स्माइल दिली आणि थम्सअपचा इशारा केला. त्यावर अर्णवनेही आपले डोके होकारार्थी हलवले आणि मग आपल्या चेहऱ्याचे हावभाव सामान्य करत तो अनुष्काच्या खोलीच्या दिशेने पुढे वाढला. साखरपुड्याचा दिवस. शिंगाणिया मेन्शनचा हॉल आज अतिशय सुंदर सजवला होता. बागेत सगळीकडे पांढऱ्या आणि गुलाबी रंगांचे पडदे लावले होते. ज्यावर फुलांच्या माळा सोडल्या होत्या ते पडदे पांढऱ्या रंगाच्या गुलाबांना बांधले होते. त्या खांबाच्या खालच्या बाजूला पांढरी, गुलाबी आणि पिवळी सूर्यफुले चिकटवली होती. झाडावर देखील सोनेरी दिव्यांचा माळा सोडल्यामुळे ती चमकत होती. थोडक्यात सांगायचे तर हॉलचं सगळं सजावट एखाद्या भव्य राजवाड्यासारखं दिसत होता. हवा मोगरा आणि गुलाबाच्या सुवासनेने दरवळत होती. पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती आणि सगळीकडे फक्त आनंदाचे वातावरण आणि सणाचे सूर ऐकू येत होते. तेवढ्यात पायऱ्यांवरून खाली येणारा अर्णववर सर्वांची नजर केली, जो आजच्या या सुंदर सोहळ्याचा मुख्य मानकरी होता. त्याच्या मागे सगळे कुटुंबीय चेहऱ्यावर हसू ठेवून खाली येत होते आणि आजोबांचे डोळे मात्र फक्त एकाच चेहऱ्याला शोधत होते, ती म्हणजे गौरी, जिचे येण्याने या चमकणाऱ्या बंगल्यात खरी शोभा येणार होती. राकेश शुद्ध पाहुण्यांचे स्वागत करण्यात गुंतले होते आणि बाग अतिशय सुंदर सजवली होती, कारण आज अर्णव आणि अनुष्काचा साखरपुडा होता. साखरपुड्यात राजेशशी सामील होणार नसल्यामुळे फक्त घरातील लोकांमध्येच एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता आणि काही जवळच्या नातेवाईकांना बोलवले होते. बाकी जगाच्या नजरेत अनुष्का आधीपासूनच शिंगाणे कुटुंबाची सून होती. हाच विचार करून आजोबांनी त्यांना साध्या पद्धतीने साखरपुडा आणि लग्न करायला सांगितले होते. ज्या कारणामुळे अनुष्काने नाइलाजाने आणि मन मारून त्यांचे म्हणणे मान्य केले होते. संध्याकाळ झाली तसे सर्व पाहुणे यायला सुरुवात झाली. अनुष्का सुद्धा तिच्या खोलीत तयार होत होती. तिला तयार करण्यासाठी ब्युटिशियन शिंगाणिया मेन्शनमध्ये आली होती. तर अर्णव त्याच्या खोलीत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र वरुण सुद्धा होता, जो त्याच्यावर रागवलेला होता. दुसरीकडे अर्णवने राजेशजींना फोन करून न जाणे काय म्हटले होते की त्यानंतर राजेशजी सुद्धा विशाखासोबत साखरपुड्यात आले होते. या गोष्टीमुळे विशाखाचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण तिला आपली मुलगी अनुष्काचं साखरपुड्यात येण्याची संधी मिळाली होती. ती सुद्धा अनुष्कासोबत तिच्या खोलीत होती. थोड्याच वेळानंतर सर्व पाहुणे हॉलमध्ये गोळा झाले होते. तेव्हाच अर्णव सुद्धा वरुण सोबत तिथे आला आणि पाहुण्यांशी बोलू लागला, पण त्याच्याशी बोलताना त्याचे डोळे मात्र वारंवार दरवाजाकडे जात होते. तसेच तो पुन्हा पुन्हा आपल्या हातातील घड्याळाकडे बघत होता. त्याला असे करताना पाहून वरुणने डोके हलवले आणि अर्णवच्या खांद्यावर हात ठेवून हळूच त्याला म्हणाला, ज्याची तू मनापासून वाट पाहत आहेस आणि प्रत्येक क्षण मोजत आहेस, तर वाट बघू नको, कारण तू जे काही करत आहेस ना त्यानंतर ती इथे मुळीच येणार नाही. आणि काय येईल ती इथे, जेव्हा तो तिला इतकं दुःख देतोयस तर? त्याचे हे बोलणे ऐकून अर्णवने त्याच्याकडे पाहिले आणि तो हसला. दुःख?
मी तिला दुःख देतोय की ती मला देते? स्वतःवरच हसत म्हणाला. पण हे कुणालाच दिसणार नाही. सगळ्यांना असंच वाटतंय की मी चुकीचा आहे आणि मीच तिच्यासोबत चुकीचं वागतोय. कोणालाच तिची चूक दिसत नाही. म्हणूनच आता मला ह्या विषयावर कुणाशीही वाद घालायचा नाही. आणि राहिली गोष्ट तिच्या येण्याची, तर मला पूर्ण विश्वास आहे की ती नक्की येईल. अखेर तिला जे हवं होतं तेच तर मी करत आहे ना. त्याचे बोलणे ऐकून वरुणने रागाच्या भरात एका क्षणासाठी आपले डोळे मिटून घेतले. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत अर्णवकडे पाहिले. त्याला समजवण्याचं सुरात तो म्हणाला, हे बघ अर्णव, एक चूक तर प्रत्येकाकडून होते, जी वहिनीकडूनही झाली, ज्यामध्ये त्यांची काही चूकही नव्हती. एकतर त्या वयाने लहान आहेत, त्यातच बालपणापासून आजपर्यंत त्या आपल्या कुटुंबाच्या प्रेमासाठी तरसत आल्या आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा आपलेच लोक आपल्याला आपल्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवतात, तेव्हा मनावर काय परिणाम होतो ह्याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. म्हणूनच अर्णव, एक वेळ स्वतःला वहिनींच्या जागी ठेवून बघ आणि विचार कर, त्यांनी जे केलं ते त्यांच्या बाजूने चुकीचं नव्हतं. हो, मी मान्य करतो की त्यांच्यामुळे तुझ्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, पण त्रास तर त्यांनाही झाला आहे ना. म्हणूनच विसरून जा रे सगळ्या गोष्टी. जेव्हा तुला आता खरं काय आहे ते माहीत आहे, तर मग तू का गोष्टी आणखी वाढवत आहेस? तू का स्वतःला आणि त्यांना त्रास देत आहेस? संपवून टाक ना सगळं. आण सगळं सत्य समोर आणि वहिनींना पुन्हा आपलंसं करून घे. यावेळी त्यांना इतकं प्रेम दे की पुढे कधीच त्या इतर कोणामुळेही तुझ्यापासून दूर जाण्याचा विचारही करणार नाही. तुम्हा दोघांमध्ये जे काही तक्रारी आहेत ते तुम्ही दोघे मिळून मिटवून टाका ना यार. माझ्याने नाही बघवत रे. इथे तू दुःखात असतोस, त्रस्त असतोस आणि तिथे त्या रडत असतात. अखेर कधीपर्यंत चालणार हे सगळं? पण अर्णवने त्याच्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही आणि तो समोर दरवाजाच्या दिशेने पाहत राहिला. त्याची नजर दरवाजावरच खिळली होती, कारण ज्याच्या प्रतीक्षेत तो वारंवार त्या बाजूला पाहत होता ती तिथे आली होती. समोर दरवाजापाशी यावेळी लवली सोबत गौरी उभी होती. तिने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनचा एक लांब घेरदार सूट घातला होता, ज्याची ओढणी तिने आपल्या डाव्या खांद्यावर एका बाजूलाच पिनअप केली होती. तिने आपले केस मोकळे सोडले होते, ज्यामुळे तिचे तोडे केस उजव्या खांद्यावरून पुढे आले होते आणि बाकीचे मागे तिच्या पाठीवर रेंगाळत होते. कपाळावर एक छोटीशी टिकली लावली होती. डोळ्यात काजळ आणि ओठांवर हलका गुलाबी रंगाची लिपस्टिक होती. कानात मोठे झुमके आणि हातात किणकिणणाऱ्या सिल्वर कलर बांगड्या होत्या. एकंदरीत गौरीचे रूप यावेळी अत्यंत मनमोहक दिसत होते, ज्यामुळे अर्णवची नजर तिच्यावरच स्थिर झाली होती. तिकडे गौरी ही दरवाजावर उभी राहून त्याच्याकडेच पाहत होती. तिचे डोळे यावेळी अर्णववर खिळले होते, पण त्या डोळ्यात एक वेगळीच संतपणा आणि रिकामेपणा पसरले होते. जेव्हा वरुणला त्याचं बोलण्याचे उत्तर मिळाले नाही, तेव्हा त्याने अर्णवकडे पाहिले, जो सारखं दरवाजाच्या दिशेने पाहत होता. हे पाहून वरुणने त्याच्या नजरेच्या दिशेने दरवाजाकडे पाहिले, तेव्हा त्याची नजरही दरवाजापाशी उभा असलेल्या गौरीवर पडली. त्यानंतर त्याची नजर गौरीच्या शेजारी उभ्या असलेल्या लवलीवर जाऊन खिळली आणि तो तिच्याकडे एकटाक पाहू लागला. लवलीने ह्यावेळी पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा एक सुंदर गाऊन परिधान केला होता आणि तिच्या केसांचा वेणी बांधलेला होता. कानात गोल आकाराचे फॅन्सी डायमंडचे इयरिंग्स होते. तिच्या चेहऱ्यावर हलका मेकअप होता, पण डोळ्यांचा स्मोकी मेकअप तिला खूपच क्लासी आणि एलिगंट दाखवत होता. सोबतच तिच्या ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक लावलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावरील निष्पापतेमुळे ती खूपच गोड दिसत होती. तेवढ्यात लवलीने गौरीचा हात पकडला, तेव्हा गौरीने नजर फिरवून तिच्याकडे पाहिले. लवलीने हलकसं हसून समोर पाहत तिला म्हटले, इथे दरवाजावर कधीपर्यंत उभं राहण्याचा विचार आहे तुझा? आत का चालत नाहीयेस? पार्टी आतमध्ये आहे, दरवाजावर नाही. एवढं बोलून ती तिचा हात पकडून तिला आत घेऊन येऊ लागली. तेव्हा गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती तिच्यासोबत आत येऊ लागली.
तिकडे पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या अर्णवच्या कुटुंबांची आणि सोबतच राजेश यांची नजर जेव्हा गौरीवर पडली तेव्हा ते सगळे लोक तिच्याकडे पाहू लागले. राजेश यांनी पाहुण्यांना एक्सक्यूज मी म्हणाले आणि ते गौरीच्या दिशेने पुढे आले. तर दुसरीकडे आजोबांनी गौरीला पाहून अर्णवकडे पाहिले तेव्हा अर्णवने त्यांच्याकडे पाहून आपला डोळा मिचकावून होकार दिला. त्यावर आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते पुन्हा पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्त झाले. दुसरीकडे सुनीता, रमा आणि सोबतीला आजी सुद्धा गौरीला पुन्हा शिंगाण्या मेन्शनमध्ये पाहून खूप खुश झाल्या. सुनीता पटकन पाहुण्यांमधून बाजूला होऊन गौरीच्या दिशेने आल्या आणि तिच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. जेव्हा गौरीने सुनीता यांना आपल्या समोर पाहिले तेव्हा तिची पावले तिथेच थांबले. आज इतक्या दिवसानंतर सुनीता यांना आपल्या समोर पाहून तिचे डोळे भरून आले. हे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही की जर आयुष्यात गौरीला कोणी आईच्या प्रेमाची जाणीव करून दिली असेल किंवा आईसारखं प्रेम दिलं असेल तर त्या फक्त सुनीताच होत्या. तेवढ्या सुनीता प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत आणि हसत म्हणाल्या, कशी आहेस गौरी बाळा? इथून गेल्यावर तुला एकदाही माझी आठवण आली नाही ना? म्हणूनच तर तू कधी मला भेटण्याचा त्रासही घेतला नाहीस. हेही नाही विचार केलास की एक फोन करून आईची विचारपूस करावी की ती कशी आहे, ठीक आहे की नाही. इतक्या लवकर फरक केलंस मला. त्यांचं ह्या बोलण्यावर गौरीने रडतच नाही म्हणून आपले डोके हलवले आणि म्हणाली, नाही आई. असं म्हणून ती एका क्षणासाठी थांबली. आंटी, अशी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला कसं विसरू शकते. जोपर्यंत मी ह्या घरात होते तुम्ही मला कधी सून मानलंच नाही, तर एका मुलीसारखं प्रेम दिलं. मला कधीच आईची उणीव भासू दिली नाही. मग मी तुम्हाला कशी विसरू शकत होते? फक्त फोन ह्यासाठी नाही केला कारण मला वाटलं की माझ्या इथून जाण्यामुळे कदाचित तुम्ही माझ्यावर नाराज असाल. म्हणूनच तुमच्या समोर येण्याची माझ्यात हिंमत नव्हती. तिच्या ह्या बोलण्यावर सुनीता हलकेच तिच्या गालावर प्रेमाने मारले आणि म्हणाल्या, हो, नाराज तर मी तुझ्यावर होते आणि अजूनही आहे. पण ह्या कारणासाठी नाही की तू घर सोडून गेलीस, तर ह्या कारणासाठी की तू मला इतकं फरक केलंस की आता तू मला आई सुद्धा म्हणत नाहीयेस. गौरी, खरंच आपल्या दोघांमधील नातं इतकं कमकुवत आहे का ग की कोणाचं नातं तुटण्याने किंवा जोडण्याने आपल्या नात्यावर फरक पडावं? मान्य आहे की तुझं आणि अर्णवचं नातं तुटलं आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की माझ्याशी नातं संपलं. मी आधीही तुझी आई होते आणि आत्ताही आहे, समजलीस? आणि ही गोष्ट कधीच बदलणार नाही. अनुष्का आल्यानंतरही नाही. ती तिच्या जागी आहे आणि तू तुझ्या जागी. म्हणूनच आज नंतर जर तू मला आईऐवजी आंटी म्हणालीस ना, तर ह्यावेळी जोरात कानाखाली वाजवेन. अखेर आई आहे तुझी. चूक केल्यावर तुला मारण्याचा हक्क आहे माझा, समजलीस तू? त्यांच्या ह्या बोलण्यावर गौरी रडतच हसली आणि ती एकदम पुढे होऊन त्यांच्या गळ्यात पडली. सुनीता यांनीही तिला घट्ट जवळ धरले आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या. त्यांचे हे प्रेम पाहून लवलीच्या चेहऱ्यावर हसू आले. तर अर्णवने त्यांच्यावरून आपली नजर हटवून आपल्या अंगठ्याने हलकेच डोळ्यातील अश्रू पुसले. तेवढ्यात गौरीची नजर पायऱ्यांवरून विशाखासोबत खाली उतरणारा अनुष्कावर पडली. ती सुनीतापासून वेगळी झाली आणि अनुष्काकडे पाहू लागली. बाकीचे पाहुणेही तिच्याकडे पाहू लागले कारण पार्टीची थीम व्हाईट आणि पिंक होती. त्यामुळे त्याच हिशोबाने अनुष्कानेही आज पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनचा एक सुंदर लेहंगा परिधान केला होता. सोबतच तिने डायमंडची ज्वेलरी कॅरी केली होती. तिचा मेकअप हेवी होता आणि ओठांवर डार्क पिंक शेडची लिपस्टिक लावली होती, ज्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. ती जशी पायऱ्यांवरून खाली उतरून आली तशी पार्टी हॉलची लाईट डिम झाली, ज्यामुळे सगळे पाहुणे इकडे तिकडे पाहू लागले. तेवढ्यात एका जागी फोकस लाईट ऑन झाली. सर्वांनी तिकडे पाहिले तर तिथे अर्णव हातामध्ये माईक घेऊन उभा होता. हे पाहून अनुष्काच्या चेहऱ्यावर हसू उमलले. तेवढ्यात अर्णव हसत माईकमध्ये म्हणाला, गुड इव्हनिंग गाईस. आमच्या ह्या पार्टीत येण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. जसे की तुम्हाला माहीतच आहे आज आमची 6 मंथ ॲनिव्हर्सरी आहे.
ज्याच्या आनंदात ही पार्टी ठेवली आहे. तर ह्यामध्ये आल्याबद्दल तुम्हा लोकांचे मनपूर्वक आभार. आता काही लोक मला नेहमी हा प्रश्न विचारतात की अर्णव शिंगाणे जो कधी कोणत्या मुलीकडे पाहतही नव्हता, तो अचानक ह्या मुलीचं प्रेमात कसा पडला. तर ठीक आहे, आज तुम्हा लोकांना तुमच्या ह्याच प्रश्नाचे उत्तर देतो आणि सांगतो आमच्या लव्ह स्टोरीबद्दल. अर्णवचे हे बोलणे ऐकून अनुष्का मनातून सुखावली आणि हसू लागली. तिच्या पापण्या लाजेने झुकल्या. तेवढ्यात विशाखा आपल्या कांद्याने हलकेच तिचं कांद्याला मारले. अनुष्का हसून आईकडे पाहू लागली. तेव्हा विशाखा हसत तिला समोर अर्णवच्या दिशेने पाहण्याचा इशारा केला. त्यावर अनुष्काने पुन्हा एकदम हसून अर्णवच्या नजरेला नजर दिली. अर्णव सर्वांकडे पाहत आणि तिरक्या नजरेने गौरीकडे बघत आपली लव्ह स्टोरी सांगू लागला. तर गोष्ट अशी आहे की काही लोकांची प्रेमकथा चेहऱ्यावरून सुरू होते, पण आमची आवाजावरून सुरू झाली होती. अनुष्काकडे बोट दाखवत, ही मुलगी जी माझ्या समोर उभी आहे ना, मला हिच्या चेहऱ्याने नाही तर हिच्या आवाजाने वेड लावले होते. साधारण 10 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी माझ्या एका बिझनेस मीटिंगसाठी रॉयल ब्लू मून हॉटेलमध्ये गेलो होतो. पण तो कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे माझे डोकं खूप खराब झाले होते आणि मला स्वतःवर खूप रागही येत होता. मी हॉटेलमधून परत निघालो तेव्हा हॉटेलच्या दुसऱ्या हॉलमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू होती. तिथे लोक खूप मजा मस्ती करत पार्टीची मजा घेत होते. त्यामुळे मला आणखीनच राग आला. मी तिथून निघू लागलो. तेवढ्यात त्या पार्टीमधून एका गाण्याचा अतिशय गोड आवाज माझ्या कानावर पडला. त्या आवाजाने माझ्या मनाला खूप शांतता मिळाली. मी त्या आवाजाकडे ओढला जाऊ लागलो. ज्याचा आवाज इतका सुंदर आहे, ती मुलगी कशी असेल आणि किती गोड असेल या पाहण्यासाठी माझे मन अधीर झाले होते. म्हणूनच नको असतानाही माझी पावले त्या पार्टीच्या दिशेने पडली. मी तिथे पोचलो तेव्हा मला अनुष्का दिसली. मी तिला विचारलो की आता जे गाणे वाजत होते ते तू गात होतीस का? त्यावर तिने होकारार्थी मान हलवली. मजेशीर सुरात म्हणाला, तर मित्रांनो, त्याच वेळी माझ्या मनात प्रेमाची घंटा वाजली. तिच्या आवाजाने माझ्या मनाचा सगळं ताण आधीच दूर केला होता. माणसाला आणखी काय हवे असते? फक्त शांतता, जी मला हिच्या आवाजामुळे मिळाला होती. मुलगी दिसायला खूप सुंदर होती. मग मी एवढी चांगली संधी हाताची कशी जाऊ देणार? म्हणून मी लगेच मॅडमला कॉफीसाठी विचारले. मॅडमवरही बहुधा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडला होता, म्हणून त्याही लगेच तयार झाल्या. त्यानंतर आमची लव्ह स्टोरी सुरू झाली. काय मी बरोबर बोललो ना? एवढे बोलून तिने अनुष्काकडे पाहिले तेव्हा तिनेही मंद हसून होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात अर्णवने गर्दीत उभ्या असलेल्या आपल्या विकास नावाच्या मित्राला तिरक्या नजरेने इशारा केला आणि त्याला अंगठा दाखवला. त्यावर विकासने मान हलवली आणि तो अचानक मोठ्याने हसत म्हणाला, अरे अर्णव, तुझे बोलणे ऐकून आता मलाही वहिनींचे गाणे ऐकण्याची खूप उत्सुकता लागली आहे. आज तसाही तुझ्या आयुष्यातील इतकं महत्त्वाचा दिवस आहे, तर प्लीज आज वहिनींना एक गाणे गाण्याची विनंती कर. आम्हीही पाहू की वहिनींच्या आवाजात अशी कोणती जादू आहे ज्यापासून आपल्या अर्णव सुद्धा स्वतःला वाचवू शकला नाही. काय मित्रांनो, मी बरोबर बोललो ना? त्याचे हे बोलणे ऐकून सर्व पाहुण्यांनी एका सुरात हो म्हणत मान हलवल्या. त्यामुळे अर्णवच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू आले. पण दुसरीकडे अनुष्काच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडाला. आपले सत्य सगळ्यांसमोर येण्याचं विचारानेच अनुष्का मनातून पूर्णपणे घाबरली. तेवढ्यात अर्णव, जो तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक बारीक बदल टिपत होता, त्याच्या ओठांवर एक मिश्किल हसू आले. तो अनुष्काकडे पाहत म्हणाला, अनु, ऐकलंस ना? सगळे पाहुणे तुझ्याकडून काय अपेक्षा करत आहेत. माझे मित्रही तुझा आवाज ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि मलाही आज पुन्हा एकदा त्या क्षणामध्ये हरवून जायचे आहे, ज्या क्षणी मला तुझ्या प्रेमात पाडले होते. म्हणूनच प्लीज आज माझ्यासाठी आणि माझ्या सर्व मित्रांसाठी पुन्हा एकदा तेच गाणे गा ना. अर्णवचे बोलणे ऐकून अनुष्का पूर्णपणे गोंधळले, पण लगेच स्वतःला सावरत ती अर्णवकडे पाहून खोटे हसत म्हणाले, अर्णव, आय एम सॉरी. जर तुला वाईट वाटले तर, पण मी गाऊ शकत नाही.
अर्णव आपल्याकडेच पाहत आहे हे लक्षात येताच ती विषय सांभाळत पुढे म्हणाले, खरं तर गोष्ट अशी आहे की थंडीमुळे माझा गळा खूप खराब झाला आहे. आपला आवाज कधी हळू तर कधी मोठा करत ती पुढे म्हणाली, माझा आवाजही बसला आहे आणि गळ्यात खूप दुखतही आहे. बस ह्याच कारणामुळे मी गाऊ शकत नाही. नाहीतर तू सांगशील आणि मी गाणार नाही असे कधी होऊ शकते का? तरीही तुझी खूप इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी प्रयत्न करू शकते, पण त्यावेळी जसे गायले होते तसे मात्र जमणार नाही. तिचे हे बोलणे ऐकून अर्णवचा चेहरा काहीसा उदास झाला. मग चेहऱ्यावर एक हलके हसू आणत तो म्हणाला, काही हरकत नाही अनु, माझ्या लहानशा आनंदासाठी मला तुला त्रास द्यायचा नाही. तुझ्या गळ्याला त्रास होत असेल तर तू गाऊ नकोस. तसेही ह्यावेळी तुला स्वतःची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. मी पुन्हा कधीतरी तुझा आवाज ऐकेन. एवढे बोलून अर्णव पाहुण्यांकडे पाहून काहीतरी बोलणार. तितक्यात त्याच्या उदास चेहरा पाहून विशाखाला राहवले नाही. ती लगेच म्हणाली, थांबा जावई बापू. अर्णवने विशाखाकडे पाहिले तेव्हा ती हसून त्याला म्हणाली, तुम्ही उदास होऊ नका जावई बापू, अनु गाणे गाईल. एवढे बोलून ती अनुष्काकडे येऊ लागले. शेवटी ह्यावेळी ती तरी कशा गप्प बसणार. आधीच ती आपल्या मुलीचे कौतुक ऐकून खूप खुश होत होती. अशा वेळी अर्णवच्या आनंदासाठी साधे गाणेही गाऊ शकत नाही या विचाराने ती अनुष्काला लोकांच्या नजरेत कसे काय कमी पडू देणार होती. हाच विचार करून ती लगेच अनुष्का जवळ आली. तिचं खांद्यावर हात ठेवून हसत अर्णवकडे बोट दाखवत म्हणाली, अनु बाळा, जेव्हा सगळे पाहुणे तुझा आवाज ऐकायला एका पावलावर थांबले आहेत आणि तुला विनंती करत आहेत तर तू गाणे गायला हवे. अर्णवकडे बघ तरी, त्याने किती मनापासून तुला गाणे गाण्यास सांगितले आहे आणि तुझ्या नकारामुळे तू उदास झाला आहे. दुसऱ्या कुणासाठी नाही तर किमान त्याच्या आनंदासाठी तरी गा. ह्या सगळ्या लोकांचे बोलणे आणि अर्णवचे अनुष्कावरील हे अपाट प्रेम पाहून गौरीला आता ह्या पार्टीमध्ये थांबणे अशक्य झाले होते. ती कशीबशी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून उभी होती. तिची नजर समोर स्टेजवर माईक घेऊन उभ्या असलेल्या अर्णववर होती, जो अनुष्काकडे पाहून मंद हसत होता. हे पाहून तिने आपली नजर फिरवली आणि ती आजूबाजूला लवलीला शोधू लागली, जी ह्यावेळी पार्टीत कुठेच दिसत नव्हती. तेवढ्यात विशाखाचा बोलण्यावर अनुष्का काहीतरी बोलणार. तेवढ्यात विशाखा तिचा हात पकडून आणि तिला अर्णवच्या दिशेने घेऊन जाताना हळूच म्हणाले, काही वेडेपणा चालवला आहेस अनु. जेव्हा अर्णवची इच्छा आहे की तू त्याच्यासाठी गाणे गावे तर मग तू एवढी नाटक का करत आहेस? तुला माहित आहे ना आपण किती कष्टाने हे सगळे जमून आणले आहे. हे विसरू नकोस की गौरी अजूनही इथेच आहे. जोपर्यंत तुझे आणि अर्णवचे लग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला खूप सांभाळून पावले टाकावी लागतील. सगळ्यांचे ऐकावे लागेल, विशेषत अर्णवचे, नाहीतर त्याचे लक्ष पुन्हा गौरीकडे जाऊ शकते. समजले तुला? एवढे बोलून ती तिचा हात धरून तिला अर्णवजवळ घेऊन आली आणि हसत अर्णवला म्हणाली, हे घ्या जावई बापू, आली तुमची अनुष्का. शेवटी असे कधी होऊ शकते का की तुम्ही तिला काही सांगाल आणि ती तुमचे ऐकणार नाही? एवढे बोलून ती अर्णवच्या हातातील माईक घेतला आणि अनुष्काचा हातात दिला. विशाखाच्या ह्या वागण्यामुळे अनुष्का संतापाने तिच्याकडे पाहू लागली, पण नंतर अर्णव आपल्याकडेच पाहत आहे हे लक्षात येताच ती पुन्हा एकदा कुठे हसू लागली. तेव्हा तिने आपलं शेवटचा प्रयत्न म्हणून अर्णवच्या डोळ्यात पाहत म्हणाले, अर्णव, तुला माहीत आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करते. मग मी तुझ्या ऐकायला का नकार देईन? आईला समजत नाही, पण तू तरी समजून घे ना. माझा गळा खरंच ठीक नाही. जर मी ह्यावेळी गाणे गायले तर विनाकारण सर्व पाहुण्यांमध्ये माझी थट्टा होईल. तुला खरोखरच असे वाटते का की सर्व नातेवाईक आणि पाहुण्यांसमोर माझा अपमान व्हावं? जर तुझी अशी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी नक्कीच गाईन, कारण तुझ्या आनंदापुढे माझ्यासाठी कशाचीच किंमत नाही. तिचे हे बोलणे ऐकून विशाखा संतापाने तिच्याकडे पाहत काहीतरी बोलणार. तितक्यात अर्णव त्यांच्याकडे पाहत म्हणाला, नाही आंटी, तिला काही बोलू नका. त्याचे बोलणे ऐकून विशाखा शांत झाली. तिथेच अर्णवने अनुष्काकडे पाहून हसत म्हणाला, आणि हो, राहू दे ग, तुझ्याकडून गाणे जमणार नसेल तर मी तुझ्याकडे हट्ट करणार नाही.
कारण माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काहीच नाही. हो, तुझा नकार ऐकून मला थोडे वाईट नक्कीच वाटले, पण काही हरकत नाही. आता असे तर नाही ना की तू मुद्दाम गाण्यास नकार दिलास? जर तुझा गळा ठीक असला तर तू नक्कीच गाणे गायले असतेस. आणि हो, असं विचार अजिबात करू नकोस की तू नकार दिलास म्हणून मी तुला चुकीचे समजेन. नाही, अजिबात नाही. प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझा होकार आणि नकार दोन्ही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. समजले तुला? आणि काही हरकत नाही, जर तू माझ्यासाठी आज गाऊ शकली नाहीस तर माझ्याकडे तुझ्यासाठी अजूनही एक खूप सुंदर सरप्राईज आहे. काही आठवणी आहेत ज्या मी आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा तुझ्यासाठी साठवून ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये फक्त तू आणि मी आहोत आणि आपले प्रेमाचे क्षण आहेत. आजच्या ह्या आनंदी क्षणी, शुभ प्रसंगी त्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यापेक्षा उत्तम काय असू शकते? त्यामुळे आपल्या दोघांचा मूड आणि सोबतच पार्टीत असलेला पाहुण्यांचा मूडही पुन्हा पहिल्यासारखं एकदम फ्रेश होईल. त्याचे हे बोलणे ऐकून अनुष्काच्या चेहऱ्यावर हसू उमलले. तिने होकारार्थी मान हलवली आणि माईक पुन्हा अर्णवच्या हातात दिला. अर्णवने प्रेमाने हसत तिचा गाल कुरवला आणि ती विशाखासोबत एका बाजूला जाऊन उभी राहिली. अर्णव पुन्हा पाहुण्यांच्या दिशेने वळला आणि चेहऱ्यावर एक कोटा उदासी आणि मोठं सुस्कार सोडून त्यांच्याकडे पाहत म्हणाला, हो, मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची होती. खरं तर सध्या माझ्या अनुच्या गळा खराब आहे आणि तिचा सुरीली आवाज अगदी बेसूर झाला आहे. म्हणूनच मी तिच्याकडून गाणे गाऊन घेण्याचं बेत रद्द केलं आहे. आता मला काही तुमच्या कानांना त्रास द्यायचा नाहीये. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व पाहुणे कळकळून हसू लागले. तिच्या त्या बेसुऱ्या आवाजात गाणे गाऊन घेऊन मला माझा प्लॅन ब्लॉक करायचा नव्हता. पण हो, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला अजिबात बोर होऊ देणार नाही. म्हणूनच माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ते म्हणजे आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आमचे प्रेमाचे क्षण पाहू शकणार आहात, जे आम्ही आतापर्यंतच्या प्रवासात एकत्र घालवलेले आहेत आणि आठवणींच्या रूपाने ते आमच्याकडे साठवलेले आहेत. अर्णवचे हे बोलणे ऐकून सर्व पाहुणे खुश झाले आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. तेवढ्यात अर्णवने वरुणकडे इशारा केला. वरुणने एक क्षण त्याच्याकडे पाहिले आणि मग तो प्रोजेक्टरच्या दिशेने निघाला. तिथे एक मोठी स्क्रीन लावलेली होती. काही वेळातच हॉलमधील दिवे मंद झाले आणि प्रोजेक्टर सुरू झाला. त्या पुढच्या शुभ्र स्क्रीनवर अर्णव आणि अनुष्काचे फोटो दिसू लागले. ते फोटो वेगवेगळ्या ठिकाणचे होते, ज्यामध्ये काही फोटोमध्ये ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसत होते, तर काहींमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर फिरताना दिसत होते, तर काही फोटोंमध्ये ते एकत्र डान्स करत होते. हळूहळू तिथे एका पाठोपाठ एक वेगवेगळे फोटो येऊ लागले. ते पाहून सर्व पाहुणे खूप खुश होत होते. अनुष्काही ते फोटो पाहून खूप आनंदी होती. गौरीचे डोळे पाण्याने भरून आले. तिला तिथे थांबणे असह्य झाले आणि ती तिथून निघून जाऊ लागली. तितक्यात पाठीमागून प्रोजेक्टरमधून एक आवाज आला. तो आवाज ऐकून गौरीचे पावले तिथेच थांबले आणि ती अत्यंत आश्चर्याने मागे वळून त्या मोठ्या स्क्रीनकडे पाहू लागली. ती व्हिडिओ क्लिप बहुधा काही वेळापूर्वीची आणि अनुष्काच्या खोलीतील होती. त्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत विशाखा दिसत होती आणि त्या दोघी एकमेकांशी काहीतरी बोलत होत्या. त्यांचे ते बोलणे ऐकून विशाखा आणि अनुष्काचा चेहरा भीतीने पांढरासपाट झाला. अनुष्काने अत्यंत घाबरून आपली नजर अर्णवकडे फिरवली, जो अजूनही तिच्याकडे पाहून मंद हसत होता. पण आता त्याचे ते हसणे प्रेमाचे नव्हते, तर तिची चेष्टा उडवणारे होते.